हॅलो एव्हरीवन, तर आत्ता मी आले आहे त्रिमंदिर पुणेमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी आता पायऱ्या चढून वरती आलेली आहे. आता इथे पुढे मंदिर आहे, तर तुम्हाला मी त्याचं पूर्ण दाखवणार आहे. तर हे बघा, तर आता चला मध्ये जाऊया. मंदिराच्या स्टार्टिंगला दोन इथे सिंह ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे दोन असे हे उभे केलेले आहेत पुतले. आता आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. समोर एक मूर्ती दिसत आहे खूप मोठी. आता आपण पाया पडूयात. आता इथे आधी आपण बघूयात हे. तर इथे एक मूर्ती आहे, एका देवाची आहे, खूप छान सुंदर आहे. इथे हे जे आहे, हे जे देव आहे यांचं हे श्री परशवंत भगवान यांची मूर्ती आहे. ही आहे श्री महावीर भगवानची मूर्ती आहे. इथे श्री चंद्रयान यक्ष देव आहे यांची मूर्ती आहे. इथे एक मिनटं, श्री पांचागुली यक्षिणी देवीची मूर्ती आहे. परत श्री ऋषभ देव भगवानची मूर्ती आहे. श्री अजितनाथ भगवानची मूर्ती आहे. इथे हे एक म्हणजे हे गुरु आहेत, एक आपण त्यांच्या पाया पडूयात. पुढे बघूयात. ही श्री भाद्रकाली देवींची मूर्ती आहे. ही आहे श्री तुळजा भवानी. इकडे आहे श्री चक्रेश्वरी देवी. इथे आहे श्री श्रीनाथजी आणि योगेश्वर श्री कृष्ण भगवानची आहे. परत श्री तिरुपती बालाजींची आहे, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर आहे. त्या साईडला पण काही मूर्ती आहेत, तर चला आपण बघूया. इथे नंदी महाराज आहेत, तिथे कासव आहे. परत हे गणपती आहे. इथे हनुमानजींची आहे. इथे श्री पार्वती देवींची आहे आणि महादेवांची कुंड आहे. इथे खूप सुंदर आहे आणि इथे साफसफाई पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. इथे म्हणजे मंदिरात एक पण कचरा नाही आहे, खूप छान आहे मंदिर. इथे अजून खूप फॅसिलिटी आहे, जसं म्हणजे मुलांसाठी खेळायला आहे, परत भोजनालय आहे, खूप काही आहे. हे मंदिर खूप छान आहे. इथे खुर्च्या पण दिलेल्या आहेत, दर्शन घेऊन आपण इथे बसू शकतो. इथे पुस्तकं पण आहेत वाचायला. एक मिनटं, हां, दर्शन झाल्यावर आपण इथे बसू शकतो 5 मिनटं आराम करायला. तिकडे साईबाबाचं मंदिर सुद्धा आहे. तिकडे त्या साईडला साईबाबाचं मंदिर पण आहे, चला आपण बघूया. हे बघा, तर हे आहे साईबाबाची मूर्ती, खूप सुंदर आहे, बघू शकता हे. आणि या साईडला आहे श्री अंबा माताजींचं आहे. खूपच सुंदर मंदिर आहे हे, म्हणजे इतकं सुंदर, मला खूप आवडलेलं आहे. आता एवढंच नाही तर तिथं भोजनालयाला पण आपण जाणार आहोत. अजून तिथे लहान मुलांसाठी खेळायला पण एक फॅसिलिटी आहे, वॉशरूमची फॅसिलिटी आहे, सगळी फॅसिलिटीज आहे तिकडे. तर चला आता पुढचं बघूयात, अजून काय आहे इथे ते बघूयात. चला.
आत्ता आम्ही ह्या जागेवर झालं आहे आमचं. आता खूप ऊन आहे म्हणून आम्ही फिरत नाही आहे. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे बनेश्वरला. तर चला आता बनेश्वर बघूयात आपण. चला तर.